दुसरा जो ईडीएम आहे तर त्याला आपण मराठीत काय म्हणतो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. आता बरेचदा तुम्ही सोशलवरती असं बघता की डे 1 लिहिलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर 1 डे लिहिलेलं असतं आणि मग सांगितलेलं असतं की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. यू नीड टू कॉन्स्टंटली पुट युअर एफर्ट्स इन टू समथिंग अँड देन यू कॅन अचीव समथिंग, असं तसं म्हटलं जातं. म्हणजेच काय की इंग्रजी बोलण्याची गोष्ट असू दे, कुठली एखादी गोष्ट शिकण्याची गोष्ट असू दे, सक्सेसफुल होण्याचं असू दे, कुठलीही गोष्ट जरी असली तर ती एका दिवसात म्हणजे साध्य होत नाही. यू हॅव टू कॉन्स्टंटली कीप वर्किंग टुवर्ड्स दॅट थिंग किंवा टुवर्ड्स अचिव्हिंग दॅट थिंग. म्हणजे ती गोष्ट मिळवण्यासाठी जे काही लागते त्या गोष्टी तुम्हाला दिवसेंदिवस ऑन डेली बेसिस तुम्हाला रोज करावं लागतात आणि मग एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीचे रिझल्ट्स मिळतात. मग या गोष्टीसाठी आपण मराठीमध्ये सहज बोलून जातो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही. मग कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही असं जर इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर काय म्हणतो, तर रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, असं त्याला ईडीएम आहे. काय? रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. आता रोम जो आहे, रोम इज अ कंट्री. आता रोम हा ॲज अ कंट्री एका दिवसात उगम झाला का त्याचा, एका दिवसात तो जन्माला आला का, किंवा भारत असू दे समजा इंडिया वॉज नॉट बिल्ट इन अ डे आपण म्हणूया तुमच्या फॅमिलिअरिटीसाठी, परंतु ओरिजिनली रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं म्हणतो समजा. परंतु आता रोम हा जो राज्य आहे, हा जो देश आहे समजा, तो एका दिवसात जन्माला आला का, कितीतरी दिवस लागले असतील त्या देशाला एक देश म्हणून उदयाला यायला. म्हणजेच काय की इट वुड हॅव टेकन मेनी इयर्स टू बिल्ड दॅट कंट्री. आणि मग काय ते काय एका दिवसात साध्य झालं का? एका दिवसात ते पिरॅमिड असेल, ताजमहल बांधणं असू दे किंवा पिरॅमिड्स बांधणं असू दे, कुठलीही गोष्ट एका दिवसात झाली असेल का? किंवा बीबी का मकबरा महाराष्ट्रातला आपण म्हणूयात औरंगाबादचा, की तो एका दिवसात तर बांधला गेला नसेल. सो इट वुड हॅव टेकन मच ऑफ टाइम. म्हणजे नाही काही खूप वेळ लागला असेल त्या गोष्टींना करायला. मग तेव्हापासूनच तो रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे असं एक ईडीएम तयार झालं, ज्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो की कुठलीही गोष्ट एका दिवसात साध्य होत नाही.